सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषस्तु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आपण कालपर्यंत 13 अध्याय पूर्ण केलेले आहेत, 18 अध्याय पूर्ण केलेले आहेत। काल 14 ते 18 अध्याय आपण पूर्ण केले। तर ह्या सर्व अध्यायांमध्ये आपण पाहिलं की नर्मदा ही अविनाशी अमर अशी शिवापासून निर्माण झालेली शिवकन्या आहे आणि नर्मदा नदीच्या ठिकाणी जे वास करून आपण साधना केली असता तिची फलश्रुती ही कित्येक पटीने वाढते आणि ती आपणाला आपली गती आध्यात्मिक गती वाढवण्यासाठी मदत करते। त्याचप्रकारे आपण सर्वात महत्त्वाचं पाहिलं की अनेक ऋषी जे प्रलयाच्या वेळी विशेषतः अनेक ऋषींनी श्री नर्मदा मातेच्या सहवासाचा आश्रय घेतला प्रलय समयामध्ये आणि श्री मार्कंडेय ऋषींनी त्यांना तसं मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार त्यांनी नर्मदा तटाचा आश्रय घेतलेला आहे आणि श्री नर्मदा मैयानेच त्यांना जेव्हा संहार होण्याच्या पूर्वीच नर्मदा मैयाने त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्यामध्ये समाविष्ट व्हा आणि असं सांगितल्यानंतर ते सर्व ऋषी नर्मदा मैयामध्ये समाविष्ट झाले आणि त्यांना उत्तम गती प्राप्त झाली। हे श्री मार्कंडेय ऋषींनी आपणाला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार याचाच अर्थ असा होतो की नर्मदा तटी आपण आश्रय करून किंवा आपण जी साधना करतो त्या साधनेमध्ये आपण नर्मदा माईचं पण स्मरण केलं तर श्री नर्मदा मातासुद्धा आपणाला ही आपली गती चांगली होण्यासाठी मदत करत असते। हे इथे महत्त्वाचं आहे आणि आपण एका अध्यायामध्ये सुरुवातीच्याच अध्यायात पाहिलं की नर्मदा च्या सर्व जी 15 नावं आहेत तिचं स्मरण केलं असता आपण नर्मदा मातेच्या प्रत्यक्ष जलामध्ये स्नान करतो असं पुण्य आपणाला प्राप्त होतं। तर त्याचमुळे इथं महत्त्वाचं आहे की आपण नर्मदा तटी राहून तिथं साधना करण्याचं भाग्य किंवा तिथंच कायम निवास करण्याचं भाग्य प्राप्त झालं तर ते खूपच मोठं भाग्य आहे। पण तसं जरी नसेल तरीसुद्धा आपण आहोत तिथं आपण श्री नर्मदा मैयाला जर मनोभावे आपण तिचं स्मरण केलं आणि तिला शरण गेलो, जी आपण काही साधना करत असतो ती करत असताना सोबतही तिलाही आपण शरण गेलो तर ती आपणाला निश्चितच आपण जे काही करत आहोत प्रयत्न त्या प्रयत्नामध्ये गती वाढवण्यासाठी ती निश्चितच मदत करत असते। तर आता अशा पद्धतीने आपण सार पाहिला आणि कालपर्यंत आपण सृष्टीची निर्मिती कशी होते आणि त्यानंतर सृष्टीचा संहार कसा होतो, विशेषतः काल आपण सृष्टीचा संहार भगवंत रुद्ररूप धारण करून श्री शंकराचं रूप धारण करून आणि श्री शंकराच्या आज्ञेने पार्वती माता कसं रुद्ररूप धारण करते
श्री शंकराची आज्ञा पहिल्यांदा ती मानण्यास तयार नसते, कारण मी संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आहे, तर मी माता आहे, तर मी संहार नाही करू शकत असं ती म्हणते. पण तरीसुद्धा श्री शंकर जे मंत्र उच्चारण करतात त्याबरोबर पार्वतीची ऊर्जा पूर्णतः संहारात्मक होते आणि ती संपूर्ण विश्वाचा संहार करते. आणि त्यानंतर पुढे श्री शंकर 12 कोटी सूर्यांच्या तेजाने संपूर्ण विश्वाला भस्म करतात. पुन्हा तिथं मेघरूपामध्ये संपूर्ण सृष्टी भरून टाकतात आणि त्या मेघातून जलवर्षाव होऊन संपूर्ण सृष्टी जलमय होते. तर अशा रीतीने कसा संहार होतो याचं आपण पूर्ण सविस्तर वर्णन आपण वाचलं. आता आपण पुढील अध्याय 19वा आपण वाचूयात. आजचा अध्याय आहे वाराह कल्प वृत्तांत. वाराह कल्प वृत्तांत. वाराह म्हणजे हत्ती. वाराह कल्प वृत्तांत वर्णन. अध्याय 19वा. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततस्त्वैकार्णवे तस्मिन् मुमुर्षुरः मातुरः काकुश्वास तरंस्तोयम बाहुभ्याम नृपसत्तम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, त्यानंतर जलमय एकार्णवात मरणातुर असा मी दुःखी होऊन विकृत श्वास घेत पोहू लागलो. निशब्द अशा त्या समुद्रात दशदिशांना प्रतिध्वनित करणारा अनुपम शब्द मी ऐकला. तसेच मी उद्विग्न मनस्थितीत असताना तिथे हंस, कुंद, चंद्र तसेच गोदुग्ध समान श्वेतवर्णीय नाना वैचित्र्यपूर्ण रत्नांनी युक्त अंगाची, सुवर्णाने मडवलेल्या शिंगाची, मनोरम प्रवाळाने जडवलेले खूर असलेली तसेच शेपूट रूपी पातकांनी शोभित मोठ्या लांब नाकाची, खुरांनी समुद्रजल उडवत तसेच गर्जना करत छोट्या घंटांनी युक्त मौक्तिक माला आणि सुवर्ण घंटा धारण केलेली गाय पाहिली. तर आता जे भगवान शंकराने पूर्ण सृष्टी जलमय केली त्या जलामध्ये श्री मार्कंडेय ऋषींनी ही अशी दिव्य गाय पाहिली. गायीच्या चरणविक्षेपाने त्या एकार्णवाचे जल विखुरलेल्या फेन समूहाने चौफेर नाचू लागले. हे महाभाग जल उफाळल्यावर महासागराला भयभीत करत गर्जना करत ती मला म्हणाली, हे वत्सा घाबरू नकोस, तुझा मृत्यू नाही. भगवान श्री शंकराच्या कृपेने तू तसेच मी सुद्धा अमर आहे. हे ब्राह्मणा, या भयंकर भयाने जोपर्यंत हे जग जलमय आहे, तू माझी शेपूट पकडून ठेव, मी तुला पार करून देते. तहानभुकेचे निवारण करण्यासाठी तू माझे स्तनपान कर. माझे अमृततुल्य दूध पिऊन तू तहान भुकेपासून मुक्त होशील. त्या गायीचे ते वचन ऐकून मी आनंदाने तिचे स्तनपान केले. स्तनपानाने माझी तहान भूक शांत झाली. समुद्र पार करण्याचे सामर्थ्य मला प्राप्त झाले. तेव्हा मी त्या गायीला विचारले, या एकाकी जलमय समुद्रात एकटीच भ्रमण करणारी तू कोण आहेस? याबाबत सत्य सांगावे. माझ्या हृदयात मोठे आश्चर्य निर्माण झाले आहे. मृत्यूचक्रात गुरफटल्यामुळे दुःखित अशा माझे तू रक्षण केले आहेस. माझ्या सद्भाग्यामुळे तू माझी रक्षणकर्ता झाली आहेस. गाय म्हणाली, तू मला विसरलास की काय? मी तीच विश्वरूप महेश्वरी, धर्मदान करणारी, मनुष्याला स्वर्गसुख व बल देणारी श्री नर्मदा आहे. तुला दुःखित पाहून श्री रुद्राने मला इथे पाठवले आहे. शिवाने मला सांगितले की हे देवी, प्राण त्यागणाऱ्या त्या ब्राह्मणाचे तू रक्षण कर. भगवत आज्ञेने मी गायीच्या रूपात तुझ्या जवळ आले आहे. शिववचन खोटे होऊ नये म्हणून मी त्वरित आले. श्री नर्मदाचे ते वचन ऐकून ती अविनाशी शेपूट मी दोन्ही हातांनी पकडली. शेपूट रूपी ध्वजाचा सहारा घेऊन मी समुद्र पार करू लागलो. तेव्हा श्री नर्मदा म्हणाली, हा देव श्री महादेव आहे. यानंतर श्री नर्मदासह त्या अंधकारमय जलावृत्त स्थितीत हजारो युगापर्यंत भ्रमण करू लागलो. वायुरहित, प्रकाशहीन, घनघोर
अंधारयुक्त त्या महासमुद्रात गायीच्या शेपटीच्या आधाराने भ्रमण करताना अचानक त्या जलात अळशीच्या फुलासमान अंजनासारखे श्यामल तसेच आकाशासारखे निर्मळ नील कमलदलाप्रमाणे श्यामवर्णी पितांबर धारण केलेले विनाशरहित सूर्यासमान प्रकाशित विजेप्रमाणे चमकणारी कांती असणारे मुकुटामुळे प्रकाशित शिर असलेले आकाशासमरूपवान कुंडलांनी सुशोभित गाल असलेले हारामुळे प्रकाशित वक्षस्थल असलेले खऱ्या सोन्याच्या दिव्य आभूषणांनी शोभित नागरूप तक्क्यायुक्त शयन असणारे हजारो सूर्यासमान तेजस्वी अनेक भाऊ तसेच पांड्यावाले अनेक मुख तसेच मनोहर हजारो नेत्रयुक्त एकार्णवात सुप्त लखलखणाऱ्या विजेच्या ज्वाळा असणारे विशाल जटांनी समुद्रमय सर्व जग व्याप्त करून देवता असुर तसेच मानवांसहित सर्वांना खाऊन समुद्रात शांतपणे सुप्त अशा सर्व समर्थ भगवान श्री शंकराला मी पाहिले. सर्वव्यापी अव्यक्त अनंत सर्व बाजूंनी मुख असणाऱ्या त्या देवाच्या चरणतलाजवळ स्वर्ण बाजूबंधाने सुशोभित विश्वरूप महाभाग्यशाली विश्वमायाधारी श्री ही तसेच धीयुक्त वाणीची सिद्धी कीर्ती रती ब्राह्मी स्वयंसिद्ध कालरात्री रूपिणी भगवान श्री शंकराच्या अत्यंत समीप स्थित भगवती जी श्री शिवाची चंद्रवदनासम मखमली सर्वेश्वरी उमादेवीच होती ती मी पाहिली. योगनिद्रेचा आश्रय घेतलेले शांत नवसुवर्ण वर्णयुक्त पार्वतीसह अंधकाराने घेरलेल्या अत्यंत पुण्य दर्शनीय सर्वश्रेष्ठ भगवान श्री शंकराला प्रदक्षिणा घालून मी नमस्कार केला. यानंतर रात्र संपल्यावर अचानक सुप्तावस्थेतून जागे झाल्यावर स्वाभाविकपणे बाहूंनी समुद्राचे मंथन करत जलात नष्ट झालेल्या जगाचा विचार केला. यावेळी काय केले पाहिजे असा विचार करून त्या अद्भुत रूप श्री शंकराने वराह रूप धारण केले. लांब माळांनी सुंदर वस्त्र धारण केलेले त्यांचे शरीर महाघनदाट मेघांसम होते. शंखचक्र खंग धारण केलेले तसेच डोक्यावर सुंदर मुकुट असे त्या महात्म्याचे शरीर संपूर्ण वेदांगमय होते. कार्यसमयी तेच पुराण पुरुष त्रैलोक्य निर्माण करण्याकरिता देवत्रयी रूप धारण करणार आहेत. जगत संहार समयी श्री रुद्र उत्पत्ती समयी श्री ब्रह्मा तसेच संरक्षणार्थ शंख गदा पद्मधारी श्री विष्णू आहेत. एक शरीरयुक्त एक स्वरूप त्या महात्म्यांचा भेद कोणीही पुरुष करू शकत नाही. कारण मीमांसाचे अर्थवाद तसेच न्यायाच्या तर्काने जे भेदाचे निरूपण करतात ते अज्ञानी आहेत. जो दुष्टात्मा यांत द्वेषबुद्धीने विभाग करतो तो भयंकर नरकात पडतो. ज्या देवतेत भक्ती असते निश्चितच त्या देवाच्या भक्तीत देहत्याग करून अमृत तत्व म्हणजेच मोक्ष प्राप्त करतो. ते एक परमात्माच जगाला मोहित करण्यासाठी सृष्टीची उत्पत्ती रक्षण व क्षय करण्याकरिता 3 रूप धारण करतात. म्हणून मोहाने द्वेष न बाळगता भिन्न रूप मानू नये. जगतविधात्याने वराह रूप धारण केल्यावर सर्वांचा अंतरात्मा असलेल्या त्या प्रभूने जे त्रैलोक्य नष्ट झाल्यावर जलमय झाले होते ते जलसमुदायातून शोधून काढण्याचा विचार केला. जगतविधात्याने वराह रूप धारण केल्यावर सर्वांचा अंतरात्मा असलेल्या त्या प्रभूने जे त्रैलोक्य नष्ट झाल्यावर जलमय झाले होते ते जलसमुदायातून शोधून काढण्याचा विचार केला. जलांतर्गत स्थित त्या प्रभूने जलभेदन करून क्षणात पाताळ तलात प्रवेश करून कमलपत्र नेत्र असलेल्या जलमग्न पृथ्वीला स्पर्श केला. भग्न पर्वत शिखरांसह जलमग्न पृथ्वीला स्वतः अतुल्य साहसी वराहरूप भगवान श्री विष्णूने एका दातावर धारण केले. भगवान वराहाच्या दाताग्रावर लटकणारी ती पृथ्वी कैलास पर्वत शिखरावर चंद्रिका अथवा चंद्राच्या अनुपम भागावर चमकणाऱ्या विजेसमान शोभायमान होती.
प्रबळ बलवान अनुपम प्रभावशाली त्या परमात्म्याने समुद्रात बुडालेल्या त्या पृथ्वीला असे उचलले जसे जलात बुडणारी हत्तीन तसेच फुटलेली नौका एखादा उन्मत्त हत्ती उचलेल. पृथ्वीचा उद्धार केल्यावर त्या एकारणावाचे अनेक समुद्रांत विभाजन केले. तसेच पुन्हा त्या जलाचे नद्यांत विभाजन केले. या प्रकारे पुन्हा सृष्टीची रचना करण्याकरिता समस्त द्वीप, समुद्र तसेच पर्वत, उपपर्वत तसेच शिळा रचल्या स्वशरीराचे अनेक रूपात विभाजन करून समस्त देवगण निर्माण केले. तसेच मुखातून अग्नी, मनातून चंद्र नि डोळ्यांतून सूर्य निर्माण केला. योगमूर्ती ईश्वराने केवळ चिंतनानेच देवसमूह, वेद, यज्ञ, वर्ण, सर्व औषध आणि रस उत्पन्न केले. तेव्हा स्थावर जंगम, अंडज, जरायुज, स्वेदज, उद्भिज, मुंग्या आदी कीटक रूप समस्त जग मनाच्या संकल्पाने त्याने उत्पन्न केले. त्यानंतर त्या श्री महेशाने अनेक रूप जग क्षणभरात मनाने नष्ट केले, मनाने प्रकट केले. त्यानंतर त्या श्री महेशाने अनंतरूप जग क्षणभरात मनाने प्रगट केले, ज्याला अविनाशी परमात्म्याने 8 मूर्तीत अर्थात पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार, महत्त्व आणि प्रकृतीला पंच तन्मात्रा, रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द आदी रूपात प्रथम बनवले होते. माझ्या दृष्टीसमोर एका क्षणात त्या तेजसमृद्ध प्रभूने स्वलीलांनी हे सर्व निर्माण केले. हे राजा, हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. सर्वद्रष्टा, सर्वव्यापी, जगत्रचिता त्या देवादिदेवाने स्वलीलांनी निर्माण केले होते. पाहता पाहता ते अंतर्धान पावले. जसे काही वेळापूर्वी मी हे जग नामरूपात्मक पाहिले होते, तसे द्वीप समुद्रांनी युक्त, नक्षत्र तारा आदींनी व्याप्त ते जग पुन्हा पाहिले. ग्रह मेघांनी चित्रित आकाश तसेच अनेक प्रकारच्या प्राण्यांनी युक्त हे जग मी पाहत होतो. परंतु गोरूपधारिणी संपूर्ण सुरांची स्वामिनी तेजस्विनी भगवती श्री नर्मदा माझ्या दृष्टीस पडली नाही. ती या समयी कुठे आहे असा विचार करून माझे चित्त भ्रमिष्ट झाले. कारण ईश्वरोत्पन्न श्री नर्मदाशिवाय सर्व दिशा तसेच उपदिशा दिसत होत्या. इथे पुन्हा नीलमेघासमान शुभ्र जलयुक्त त्या देवी श्री नर्मदाला अनेक वृक्ष, हत्ती, घोडे तसेच पक्ष्यांनी घेरलेले पाहिले. आधीसारखेच अमरकंटकमध्ये श्री नर्मदा तटावर सुखाने बसून शांत चित्ताने आत्मदर्शनाचे परमसुख मी प्राप्त केले. अशा प्रकारे पुन्हा प्रलय काळातही पवित्र निर्मळ जलप्रवाहयुक्त माते समपूज्य दयाळू नित्य जलवाहिनी अक्षय श्री नर्मदाला पाहून मी दुःखरहित झालो. या प्रकारे जे ब्राह्मण या परमपवित्र वराहकल्पाच्या कथेचे वाचन वा श्रवण करतात, त्यांचे अंतःकरण श्री महेश्वराच्या कृपेने दिवसेंदिवस पवित्र होत जाते. त्यांचे शेकडो हजारो पाप नष्ट होऊन ते देवांनी सेवित सिद्ध गंधर्वांनी युक्त स्वर्ग प्राप्त करतात. शिवाय निर्मळ चंद्रासमान विविध विलासी अप्सरांत स्वर्ग सुख अनुभवतात. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील वाराह कल्पवृत्तांत वर्णन नावाचा 19वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने हा 19वा अध्याय वाराह कल्पवर्णन नावाचा आहे. या अध्यायामध्ये आपणाला वाराह कल्पामध्ये कसं सृष्टीचा संहार झाल्यानंतर पुन्हा सृष्टी निर्मिती भगवंताने वराहाचं रूप, हत्तीचं रूप धारण करून कशी केली हे इथे विस्ताराने सांगितलेलं आहे. ह्यामध्ये हत्तीचं रूप धारण करून जलमय झालेल्या सृष्टीतून प्रथम भगवंताने पृथ्वी ही त्यांच्या सोंडेने बाजूला केली, ती काढली पाण्यातून आणि पृथ्वी निर्माण केली. त्यानंतर आपल्या संपूर्ण देहापासून विविध गण निर्माण केलेले आहेत आणि सूर्य, चंद्र, तारे, पंचमहाभूत, मन, अहंकार, हे सर्व यज्ञ, हे सर्व काही निर्माण केलं आणि एका क्षणामध्ये त्यांनी ते निर्माण केलेलं आहे. हे इथे सविस्तर खूप सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. आणि संपूर्ण सृष्टी जशी होती तशी पुन्हा पूर्ववत निर्माण केली
सर्व जीवांसह सर्व दृश्यांसह सर्व जीवयोनींसह हे इथे सांगितलं. आणि त्यामध्ये मग श्री मार्कंडेय ऋषी शोधत होते की कुठे आहे, आणि त्यांना ती अमरकंटकच्या इथं त्यांना नर्मदा माताचं सुद्धा दर्शन झालं, आणि तिथं त्यांनी ते स्वतः एकरूप झाले. आता ह्यामध्ये विशेष महत्त्वाचं सांगितलेलं आहे की कोणताही जे भगवंताने जे तीन त्याची स्वरूपं आहेत, तीन त्याची मुख्य कार्य आहेत, ते म्हणजे एकच भगवंत जेव्हा सृष्टी निर्माण करतो ब्रह्मदेवाच्या रूपामध्ये, तेव्हा तो ब्रह्मा आहे. तोच विष्णू रूप धारण करून निर्माण केलेल्या सृष्टीची धारणा करतो, तिची पालना करतो, तिचं व्यवस्थापन करतो, विष्णू रूपात करतो. आणि तोच भगवंत जेव्हा श्री रुद्र रूपामध्ये या सृष्टीचा संहार करतो. एकच भगवत शक्ती हे सर्व कार्य करत असते, आणि ते कार्य प्रकृतीच्या आधारे त्रिगुणात्मक प्रकृती म्हणजेच पार्वती, तिलाच उमा असं म्हणतात, तिलाच भगवती असंही म्हणतात. तर तिच्या आधारे, तीच चित्शक्ती आहे, तिच्या आधारे हे सर्व कार्य केलं जातं. त्यामुळे इथे एक कार्य हे भगवंताकडूनच होतं, आणि त्यामुळे ह्या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक देवता ही सुद्धा भगवत स्वरूप आहे. त्यामध्ये भेद पाहू नये हे इथे महत्त्वाचं सांगितलेलं आहे, कारण एका भगवंतातून निर्माण झालेलं आहे. भेदवृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण मुक्त होऊ शकत नाही. ही भेदवृत्ती जाणं अत्यंत आवश्यक आहे, हेही ह्या अध्यायामध्ये विशेषत्वाने सांगितलेलं आहे. अशा रीतीने वराह कल्प वृत्तांत वर्णन अध्याय हा 19वा अध्याय पूर्ण झाला. आता आपण 20वा अध्याय सुरू करतोय. बरोबर आहे. 19वा अध्याय वराह कल्पवृत्तांत वर्णन हा 19वा अध्याय. आता पुन्हा 20वा अध्यायाचं नावही वाराह कल्पवृत्तांत वर्णन हेच आहे. पुढेच त्याच अध्यायाचं पुढे वर्णन. आणि विशेषतः वाराह कल्पवृत्तांतमध्ये श्री नर्मदा माता श्री मार्कंडेय ऋषींना त्या जलामध्ये गायीच्या रूपाने भेटलेली आहे. तर त्यामुळे आपण इथे, आणि तिने सांगितलं की ती सुद्धा अमर अविनाशी आहे, कारण ती नर्मदा मैयास गायीच्या स्वरूपात भेटली. हे इथे विशेष महत्त्वाचं आहे, सांगितलेलं आहे. आणि तिने त्या गायीच्या रूपात येऊन श्री मार्कंडेय ऋषींना तेव्हा त्यांचा उदरनिर्वाह तिने केलेला आहे. आणि त्या जलामध्ये मार्कंडेय ऋषी पोहून थकले होते, तर त्या शेपटीच्या आधाराने त्यांनी ते कित्येक कालावधी ते त्या गायीच्या आधाराने, शेपटीच्या आधाराने राहिले. त्यामुळे त्यांना पोहण्याचे श्रम वाचले. तर अशा पद्धतीने श्री नर्मदा मैयाने मार्कंडेय ऋषींना प्रत्येक कल्पामध्ये सहाय्य केलेलं आहे, हे इथे स्पष्ट होते. पुढे आहे अध्याय 20वा वाराह कल्पवृत्तांत वर्णन. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच श्रुता मे विविधा धर्माः संहारास्त्वत्प्रसादतः कृता देवेन शर्वेण ये च दृष्टास्त्वया नघ. राजा युधिष्ठिराने सांगितले, हे निष्पाप, आपल्या कृपेने अनेक धर्मांचे आणि भगवान श्री शंकरसुद्धा केले गेलेले जे विविध संहार पाहिले ते मी श्रवण केले. हे निष्पाप, आपल्या कृपेने अनेक धर्मांचे आणि भगवान श्री शंकरद्वारा केले गेलेले जे विविध संहार ते मी श्रवण केले. आता आपण अनुभवलेल्या विष्णू प्रभावाचे वर्णन ऐकू इच्छितो. ते कथन करण्यास आपण योग्य आहात. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, यानंतर मी प्रजेच्या संहाराचे रक्षण सांगेन. जे चिन्ह तिथे दिसते ते कल्पानुसार विधिलिखित असते. युगांत काळात उल्कापात, भूकंप, वादळ, पाऊस आणि भयंकर आवाज होतात. यक्ष, किन्नर, गंधर्व, पिशाच, सर्प, राक्षस या सर्वांचा विनाश होतो. पर्वत, समुद्र, नद्या, अनेक सरोवर आणि वृक्षलता, गवत सुकते. अशा प्रकारे सर्व औषधी व जलरहित चराचर सहित त्रैलोक्य काष्ठासमान झाल्यावर मध्यान्नी स्नानसमयी मी त्रैलोक्याला अग्निसम दुःखाने निरीक्षण करण्यासारखे दुर्गम पाहिले.
तिथे मी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशामध्ये परम तेजस्वी 2 सूर्य पाहिलेत. नागलोकात 2 तसेच आकाशात 2 या प्रकारे 12 सूर्य सर्व दिशांत तळपत असतात. या सर्व सूर्यांनी पर्वत वनासहित संपूर्ण पृथ्वीला दग्ध केले. मी अन श्री नर्मदाशिवाय इतर काहीच दिसत नव्हते. पृथ्वी जळत असताना यज्ञाहुतीचा गंध येत होता. तहानेने सर्व गात्र व्याकुळ झाले होते, पण पाणी मिळत नव्हते. दिवाकरामुळे ते सर्व शुष्क झाले होते. कमंडलूत पाहिले, पण ते जलसुद्धा शुष्क झाले होते. तेव्हा मी दुःखी झालो. विशेषतः तहानभुकेने त्रस्त होतो. पृथ्वीच्या वर स्वर्गाकडे पाहत मी अगदी वरवर जाऊ लागलो. तेव्हा आकाशात एक सजलेले गृह पाहिले. हे श्रेष्ठ राजा, ते जाणण्यासाठी मी प्रस्थान केले. आश्चर्यकारक परकोट दरवाजे तसेच अर्गलाने भूषित विलक्षण शिखरभागाने युक्त द्वारदेशात पोहोचलो. तेथे 46,000 योजन उंच आणि त्याच्या अर्धे रुंद सुवर्णानी रत्नांनी मडवलेले गृह होते. सुवर्णांनी व रत्नांनी मडवलेले गृह होते. हे नृपश्रेष्ठ, त्यामध्ये एक उत्तम शय्या पाहिले. त्यावर सुप्तावस्थेत एका दिव्य पुरुषाला पाहिले. त्याच्या डोक्यावरील सर्व केश कुरळे व योजन पर्यंत लांब होते. दीप्तिमान कांतियुक्त वैचित्र्यपूर्ण मुकुटाने शोभित श्यामवर्णी कमलपत्रा समान कोमल कांती व सुंदर नासिकायुक्त उत्तम विस्तृत भुजा, दाढी, त्रिवलयांकित मिशीयुक्त सुंदर गाल असलेले, कर्णकुंडलाने भूषित, विशाल कटिभागाने भूषित, विभक्त गुडघे व मांड्या तसेच ज्यांच्या हातापायांच्या तळव्यांवर कमळाचे चिन्ह आहे, असे अत्यंत रक्तवर्ण नखे व अंगुलीयुक्त, मेघगर्जने समान गंभीर ध्वनियुक्त, सर्वांग सुंदर शयनाधीन एका देवाला मी पाहिले. शंख, चक्र, गदा तसेच अक्षसूत्रयुक्त हस्तकमळ, सूर्यासमान तेजस्वी, दक्षिणेला सुप्तावस्थेत असलेल्या त्या देवाला पाहून सुस्थितचित्त आणि भक्तिभावाने स्तुती करण्याच्या इच्छेने मी सांगितले, हे ईश्वर, आपला जय जयकार असो. हे वागीश, आपला जय जयकार असो. हे दिव्यांगभूषण, आपला जय जयकार असो. हे देवादिदेव श्रीमान साक्षात ब्रह्मस्वरूप, आपला जय जयकार असो. हे परमेश्वर, सर्व लोक आपल्यात सामावले आहेत. आपण सर्वांचे रक्षक आहात. हे देवेश, सर्व लोकांचा आपणच आधार आहात. आपणच पृथ्वी धारण करता सर्वश्रेष्ठ, सर्व जीवसृष्टीचे करता आहात. अग्निहोत्रातील हवन तसेच मंत्रही आपणच आहात. गोकर्ण, भद्रकर्ण आणि श्री महेश्वराचे दिव्यपदही आपणच आहात. दैन्य व पापांचा नाश करणारे आपणच आहात. तसेच सर्व कीर्तीचा नाश करणारी कीर्तीही आपणच आहात. आपणच क्षणभंगूर कुरुक्षेत्र तसेच परम विष्णुपद आहात. आपण लीलया सारी पृथ्वी पादाक्रांत केली. आपणच बलीचे बंधन व इंद्राचे स्थान सुरक्षित केले. आपणच कलियुग, द्वापर, त्रेता तसेच सत्ययुगरूप आहात. प्रलंब सुराचे दमन करणारे, शिवाय सर्वांची उत्पत्ती व विनाश करता आपणच आहात. तुम्हीच सर्व लोक धारण करता, शिवाय आपणच सर्वांचा क्षय करणारे काल आहात. हे देव, आपणच ही सारी देवसृष्टी निर्माण केली. आपणच सर्व लोकमार्ग आणि आपणच मोक्षरूपी परमगती आहात. आपल्यापासून उत्पन्न सनातन व रजोगुणी श्री ब्रह्मदेव आहेत आणि क्रोधापासून उत्पन्न श्री रुद्रसुद्धा तमोगुण नियामक आहेत. या प्रकारे सत्वगुण स्थित श्री विष्णूही आपणच आहात. हे देव, हे चराचर जग तुम्ही क्रीडा करण्यासाठी उत्पन्न केले आहे. हे राजा, या प्रकारे संतप्त देहाने तसेच परमभक्तीने मी सर्व भूतपती त्या समयी प्रभूची स्तुती केली, त्या समर्थ प्रभूची स्तुती केली. स्तुती करताना मी अनेक जलपूर्ण घट पाहिले. तेव्हा जी तहान मी विसरलो होतो ती पुन्हा वर्धित झाली. मी त्या दिव्य पुरुषाजवळ गेलो. जलप्राशन करण्याच्या इच्छेने मी वारंवार विचार केला, पण ते सुप्तावस्थेत असल्यामुळे माझ्याकडे पाहत नव्हते. ते जागे होत नव्हते. असे वाटले की सुखाने झोपलेल्या पुरुषाला, जो पापाने सर्वथा मोहित पुरुष जागे करतो, त्याला त्या महान पापाचे ब्रह्महत्येसारखे फल असते. मी असा विचार करत असताना तेथे दुसरा पुरुष आला. त्याच्या डाव्या खांद्यावर मृगचर्म होते. तो काहीच बोलत नव्हता वा पाहतही नव्हता.
तो जटा कमंडलूधारी दंड मेखलायुक्त सर्वांगी भस्मलिप्त महातेजस्वी व त्रिलोचन होता. स्तुती करण्याची इच्छा बाळगून मी त्यांच्याकडे निर्मळ नेत्राने पाहिले. तत्क्षणी सर्वांगी अतिसुंदर रूप संपत्तीयुक्त सर्व अलंकारांनी अलंकृत असे त्या पुरुषाला नारी रूपात मी पाहिले. त्या देवीला पाहून तिचा जय जयकार करत मी भूमीवर नतमस्तक झालो. मी म्हणालो, हे रुद्रांगोत्पन्न देवी, तुझा जय जयकार असो. हे सनातन ब्रह्मशक्ती, तुझा जय जयकार असतो. हे कुमारशक्ती तसेच महेंद्रशक्ती, वैष्णवी तसेच वरुणशक्ती, तुझा जय जयकार असो. हे कुबेरशक्ती, सावित्री तसेच सुंदरानना माता, तुझा जय जयकार असो. या चराचरात तहानेने व्याकुळ अशा माझे तू रक्षण कर. तेव्हा ती श्रीदेवी वदली, श्रेष्ठ ब्राह्मण, तुझ्या उत्तम वचनाने मी प्रसन्न आहे. तुझ्या मनातले मी जाणते. मी एका अत्यंत कठोर व्रताची प्रतिज्ञा केली आहे. तू ऐक. स्त्री स्वभावशः मंदबुद्धीमुळे मी कठोर व्रत निश्चित केले आहे की सर्व लोकांत प्रसिद्ध पात्र धर्मशील असा जर मला पुत्र झाला तर प्रथम ब्राह्मणाला स्तनपान करू दिल्यावर बाळाला दूध पाजीन. हे महामुनी, तसा माझा पुत्र उत्पन्न झाला आहे. तर आता इथं हे जे आहे वराहकल्प, तर या वराहकल्पाचा संहाराचं पण वर्णन केलं आहे. आधी वराहकल्प कसं निर्माण झालं संहारानंतर हे केलेलं आहे. आणि त्यानंतर इथं पुन्हा एकदा प्रलयाचं वर्णन केलेलं आहे. आणि तिथं त्यामध्ये संपूर्ण सर्व सृष्टी ही दग्ध झालेली आहे. आणि इथं त्यांना श्री मार्कंडेय ऋषींना अत्यंत तहान लागलेली असते आणि ते तहानेने व्याकुळ झालेले असतात. आणि तिथं त्यांना भगवंताचं दर्शन होतं. आणि ती स्तुती आपण पाहिली की कसं त्यांनी भगवंताच्या कार्याचं आणि वर्णन केलेलं आहे. आणि तिथेच एक जी देवी येते ती त्यांना म्हणजे भगवंताच्या जवळच एक ती सुद्धा तिथे येते. आणि ती श्री मार्कंडेय ऋषींना म्हणत आहे की मी असं प्रण निश्चय केलेला आहे की माझं जे बाळ होईल ते झाल्यावर मी त्याला स्तनपान करण्याच्या अगोदर ब्राह्मणाला स्तनपान केल्यानंतरच त्याला स्तनपान करेल, अशी ती देवी श्री मार्कंडेय ऋषींना सांगते. आता इथून पुढे आता ती देवी कोण काय हे पुढे आपल्याला उलगडेल की काय आहे. आणि तिथे जे भगवंताचं दर्शन होतं तिथंच 4 कुंभ 4 घट त्यांना मार्कंडेय ऋषींना दिसतात. ते पाहून त्यांना पुन्हा तहान लागते. आणि त्याच वेळेला तिथे ह्या देवतेचं पहिल्यांदा ही देवी जी आहे ती एक योगी रूपात दिसते. आणि नंतर तिथे तिचंच रूप स्त्री पहिल्यांदा पुरुषधारी असते आणि नंतर स्त्री रूप धारण केलेली असते, असं हे दर्शन झालेलं आहे. आणि नंतर इथे सांगतायत की मग मार्कंडेय ऋषी पुरुषधारी पहिल्यांदा असते आणि ती स्त्रीधारी होते. त्यावेळेला तिला नमस्कार करतायत. तर त्यावेळेला ती देवी म्हणते की श्रेष्ठ ब्राह्मण, तुझ्या उत्तम वचनाने मी प्रसन्न आहे. तुझ्या मनातले मी जाणते. मी एका अत्यंत कठोर व्रताची प्रतिज्ञा केली आहे. ती तू ऐक. स्त्री स्वभावशः मंदबुद्धीमुळे मी कठोर व्रत निश्चित केले आहे की सर्व लोकात प्रसिद्ध पात्र धर्मशील असा जर मला पुत्र प्राप्त झाला तर प्रथम ब्राह्मणाला स्तनपान करू दिल्यावर बाळाला दूध पाजील. हे महामुनी, तसा माझा पुत्र उत्पन्न झाला आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मण, जर तुझी जगायची इच्छा आहे तर तू माझे स्तनपान कर. आता श्री मार्कंडेय ऋषींना पण खूप तहान लागली होती, तर त्याच्यामुळे त्यांना पाण्याची नितांत गरज होती. तर त्यामुळे ती देवी म्हणते की जर तुला जगायची इच्छा आहे तर तू माझे स्तनपान कर. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, हे ब्राह्मणाचे कर्तव्य नाही. जो अशा प्रकारे स्तनपान करतो तो पुन्हा उपनयन झाल्यावरही सिद्धी प्राप्त करत नाही. हे कमलनेत्री, त्रैलोक्यात ब्राह्मणत्व अतिदुर्लभ आहे. ज्या संस्कारांनी संस्कृत होऊन तो ब्राह्मण होतो ते तुम्ही ऐका. प्रथम स्त्रीत संस्कारपूर्वक जे बीज
जे बीजवपन होते त्याला बीजक्षेप म्हणतात. हे सुभगे त्या अंती दुसरा गर्भधान, तिसरा पुनवसन, चौथा सीमंत, पाचवा जातकर्म, सहावा नामकरण संस्कार, सातवा निष्क्रमण, आठवा अन्नप्राशन, नववा मंडन, दहावा मौजीबंधन, ऐशिक, दार्विक, सौमिक, भौमिक हे वेदव्रत, चारिणी संयोग आणि त्याहीपेक्षा श्रेष्ठ अन्य दैवकर्म, मनुष्यकर्म व पितृकर्म, पर्वश्राद्ध, श्रावण मार्गशीर्ष चैत्र आश्विन महिन्यातील विधी, रूढ पशुबंध, सौत्रामणी, अग्निष्टोम, षोडशो वाजपेय, अतिरात्र, आप्तोर्याम, दशवाजपेय, भूतभव्य इष्ट आदी सर्व जीवात क्षमा, द्वेषभावाचा अभाव, पावित्र्य, मांगल्य, उदारता आणि कामनेचा सर्वथा त्याग आदी 48 संस्कारांनी ब्राह्मण संस्कृत होतो. हे महाभाग्यशालिनी, हे जाणल्यावर तुझे स्तनपान करणे मला उचित वाटत नाही. हे बद्रे, शिशुपेय स्तन माझ्यासारखा धर्मनिष्ठ पुरुष कसा पिऊ शकेल? माझे हे वचन ऐकल्यावर ती स्त्री बदली, जर माझ्या स्तनात होणारे दूध तू प्यायले नाहीस तर तो बालक मरेल. त्रैलोक्यात वेद व स्मृती या शास्त्रात ऐकले आहे की सर्व पापातून मुक्त होता येते, परंतु भ्रूण गर्भ हत्येतून मुक्त होता येत नाही. महाभगवत भक्त अशा तुझ्यामुळे भ्रूणहत्या होईल. भ्रूणहत्येने 800 जन्म क्लेश सहन करावे लागतात. असा मनुष्य मेल्यावर पुन्हा 300 वर्ष कुत्र्याच्या योनीत जातो. त्यानंतर तो कावळ्याची योनी प्राप्त करतो आणि तेथेही पापकर्माने तो 800 वर्ष क्लेश भोगतो. मग 10 जन्मापर्यंत डुक्कर होतो. त्यानंतर तो कृमी योनीत जाऊन ऊर्ध्वगती प्राप्त करून गाय, हत्ती, घोडा, मनुष्य आदी योनीत भटकतो. असे श्रुतीशास्त्रात वेदांत ऐकले आहे. नंतर पश्चाताप होईल. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, बालहत्येचे पाप सर्व पापांत अधिक असते. बालहत्यायुक्त ब्राह्मण निश्चितच नरकात दुःख भोगतो. बालहत्या करणारा पुरुष 800 वर्ष यमयातना भोगतो. माझे स्तन प्यायल्यास अल्पदोष निर्माण होईल. त्याचप्रमाणे न प्यायल्यास खूप वर्षांपर्यंत पाप भोगावे लागेल. स्तनपान केल्यामुळे तहानभुकेची शांती व पुण्य दोन्ही प्राप्त होईल. यास्तव कोणत्याही दशेत चित्त संदिग्ध करू नकोस. हे ब्राह्मण, तू ये आणि बालरक्षणार्थ इच्छेनुसार माझे स्तनपान कर. असे वचन ऐकून मी स्तनपानास उद्युक्त झालो. उत्तम स्तनपान करूनही मला तृप्ती नव्हती. हे भरतवंशोत्पन्न राजा, या प्रकारे 33,000 वर्षांपर्यंत मी स्तनपान करत राहिलो. तेव्हा मायामयी निद्रेने मोहित होऊन मी तिच्या कुशीत गेलो. तरीसुद्धा निद्रामोहरहित होऊन मी जवळपास पाहू लागलो. तेव्हा हे राजा, तो निद्राधीन बालक मला दिसला नाही. हे भारत, मी तेथे 4 घट पाहिले, पण देवी कुठे गेली ते दिसले नाही. या प्रकारे विचारात मग्न असताना एक स्मितहास्य वदना देवी बोलू लागली. ते सुप्तावस्थेतील कृष्ण पुरुष श्री विष्णू आहेत. दुसरे देव श्री शंकरही आले होते. हे श्रेष्ठ ब्राह्मण, ते 4 कुंभ तू पाहत आहेस ते साक्षात 4 समुद्र आहेत. तू प्रथम ज्या बालकाला पाहिलेस ते त्रैलोक्याचे पितामह श्री ब्रह्मदेव आहेत. मी पर्वतांसह सप्तद्वीप पृथ्वी आहे. ब्राह्मण, तुला सोडून जी गेली ती भूतलावर सुप्रतिष्ठित आहे. तू हिला नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा रूपात पाहतच आहेस. सर्व जीवसृष्टीवर उपकारार्थ पवित्र लक्षणांनी युक्त अशी ही रेवा नावाने प्रसिद्ध आहे. ही कधी मरत नाही, म्हणून श्री नर्मदा संबोधली जाते. आता इथे ते सगळं वर्णन करतायत की कोण कुठे. अशी परीक्षा घेतली गेली श्री मार्कंडेय ऋषींची देवीद्वारे, आणि त्यांनी ते स्तनपान केलं आणि त्यांना योगनिद्रा लागली ते स्तनपान करताना, आणि कित्येक हजार वर्ष दिली. आता हा जो कालावधी आहे, हा कालावधी आपल्याला 1000 म्हटल्यानंतर आत्ताच्या 1000 असं ते परिमाण वेगळ्या पद्धतीने असू शकतं. तर इथे आपण एवढंच समजू की खूप कालावधी त्यांनी ते स्तनपान केलं आणि ते योगनिद्रेत ते गेले. आणि जेव्हा ते जागे झाले तेव्हा मग तिथं ती जी देवी होती ती नव्हती, पण दुसरे इथे दिलेलं आहे की तिथे त्यांनी
दिलेत. विचारात मग्न असताना त्यांनी जेव्हा उठले तेव्हा ते काही दिसत नाही आहे, मग काय झालं हे सगळं त्यांना प्रश्न पडले. तर या प्रकारे इथे देत आहेत की निद्रामोह रहित राहून मी जवळपास पाहू लागलो, तेव्हा हे राजा तो निद्राधीन बालक मला दिसला नाही. हे भारत, मी तेथे 4 घट पाहिले, पण देवी कुठे गेली ते दिसले नाही. या प्रकारे विचारात मग्न असताना एक स्मितहास्य वदना देवी बोलू लागली. ते सुप्तावस्थेतील कृष्ण पुरुष श्री विष्णू आहेत. जे आधी त्यांनी पाहिलं तर ते विष्णू होते, ज्याची स्तुती त्यांनी केली. ते दुसरे देव श्री शंकरही आले होते. जे आधी पुरुष रूपामध्ये योगी आले तर ते देव श्री शंकरही आले होते. हे श्रेष्ठ ब्राह्मण, जे 4 कुंभ तू पाहत आहेस ते साक्षात 4 समुद्र आहेत. तू प्रथम ज्या बालकाला पाहिलेस ते त्रैलोक्याचे पितामह श्री ब्रह्मदेव आहेत. मी पर्वतांसह सप्तद्वीप पृथ्वी आहे. आता पृथ्वी देवता त्यांच्याशी बोलत आहे. ब्राह्मण, तुला सोडून जी गेली ती भूतलावर सुप्रतिष्ठित आहे. तू हिला नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा रूपात पाहतच आहेस. सर्व जीवसृष्टीवर उपकारार्थ पवित्र लक्षणांनी युक्त अशी ही रेवा नावाने प्रसिद्ध आहे. ही कथा मरत नाही, ही कधी मरत नाही, म्हणून श्री नर्मदा संबोधली जाते. महामुनी, हे जाणल्यावर तू शांत हो, स्वस्थ चित्त हो असे म्हणून ती अंतर्धान पावली. अशा प्रकारे भगवान सत्वगुणात निश्चल राहून सदा प्रलयात शयन करतात. ते सत्वरूप श्री महादेवच आहेत, ज्यांच्या आधारावर संपूर्ण जग स्थिर आहे. हे नरोत्तम, अशा प्रकारे हे उत्तम आश्चर्यजनक दृश्य मी पाहिले, प्रत्यक्ष अनुभवले. हे सर्व पापहारी विमल वृत्त मी तुम्हास सांगितले, जे तुम्ही मला विचारले. व श्री विष्णू चरित्र जे तुम्ही मला विचारले ते श्री विष्णू चरित्र मी तुम्हाला सांगितले. हे महाभाऊ राजा, आता तुम्ही काय ऐकू इच्छिता? हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील वाराह कल्पवृत्तांत वर्णन नावाचा 20वा अध्याय पूर्ण झाला. हे सर्व काही गूढ आहे. आपणाला शब्दशः असं खूप त्यातलं लक्षात येईल असं नाही आहे, परंतु आपण प्रयत्न करतोय. आणि तरीसुद्धा इथं कसं सर्व ही सृष्टी उत्पत्ती, सृष्टी संहार, त्यानंतर ह्या सर्व घटनांमध्ये श्री मार्कंडेय ऋषी हे कसे चिरंजीव आहेत आणि तेही अमर अविनाशी असे आहेत हे लक्षात येते. आणि श्री मार्कंडेय ऋषींना वारंवार श्री नर्मदा मातेने प्रत्येक कल्पसंहाराच्या वेळेला आणि उत्पत्ती होण्याच्या दरम्यान जो मधला कालावधी असतो त्या कालावधीमध्ये श्री मार्कंडेयांचं सर्व रक्षण, संगोपन या नर्मदा मैयाने केले. हे वारंवार आपल्याला ह्या प्रत्येक अध्यायात अनुभवायला समजून येत आहे. तर हे इथे महत्त्वाचे आहे. आणि आता ह्या अध्यायात विशेषतः विष्णू रूपाचं वर्णन केलेलं आहे, विष्णुरूप भगवंताचं. आणि तिथे श्री नर्मदा मैयास मार्कंडेयांना त्यांना तहान लागली होती, तर त्यांना तिने स्तनपान करून त्यांना तिथं आधार दिलेला आहे. परंतु त्यांना आधी ते लक्षात नाही आलं, त्यानंतर ते त्यांना लक्षात आलेलं आहे आणि त्यांना विष्णूचं दर्शन झालं, पुन्हा श्री शंकरांचं. आणि जे 4 घट त्यांना दिसले होते ते 4 समुद्र, आणि स्वतः पृथ्वी देवता येऊन त्यांना सर्व परिचय देऊन सांगते. अशा पद्धतीने हा वाराह कल्प वृत्तांत अध्याय पूर्ण झालेला आहे. असे 2 अध्याय वाराह कल्पा संदर्भात आहेत, हे इथे आहे. तर आणि हत्तीचं रूप घेऊन कसं सृष्टी निर्माण केली आणि हे पहिल्या वाराह कल्प वृत्तांतमध्ये सांगितलं. आणि दुसऱ्या वाराह कल्प वृत्तांत अध्यायात विष्णूचं वर्णन केलेलं आहे की विष्णू संहार कालामध्ये विष्णू हा निद्रिस्त असतो आणि तो संपूर्ण सृष्टीचं धारण करतो. हे संहार कालामध्ये पण धारणा विष्णूमार्फत होते, हे इथे लक्षात येईल. तर पुढील अध्याय आहे 21वा. अध्याय 21वा, कपिला नद्योत्पत्ती वर्णन. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच. श्रुतं मे विविधाश्चर्यं त्वत्प्रसादात् द्विजोत्तम. भूयश्च श्रोतुमिच्छामि तन्मे कथय सुव्रत.
राजा युधिष्ठिरने सांगितले, हे सुव्रत श्रेष्ठ ब्राह्मण, आपल्या कृपेने विविध आश्चर्ययुक्त वृत्त ऐकले. हे सगळंच आता युधिष्ठिरला त्यावेळेला आश्चर्य झाले, तर आपल्यालाही तसंच आश्चर्य झालं की हे काय, कसं काय आहे सर्व. तर तसाच युधिष्ठिर त्यांना झालंय एवढे सात्विक आणि आपण तर फारच हे आहोत. तर हे सुव्रत श्रेष्ठ ब्राह्मण, आपल्या कृपेने विविध आश्चर्ययुक्त वृत्त ऐकले. आता पुन्हा जे ऐकू इच्छितो ते आपण मला सांगावे. हे निर्मळ मुनी, ही श्री नर्मदा नावाने प्रसिद्ध नदी सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ आणि पुण्यप्रद कशी आहे? मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, श्री नर्मदा नद्यांमध्ये श्रेष्ठ आणि सर्व पाप नष्ट करणारी आहे. ती सर्व चराचर तारणारी आहे. हे राजा, श्री नर्मदा महात्म्य जे मी आधी ऐकले ते मी तुम्हास सांगेन. तुम्ही एकाग्र चित्ताने लक्षपूर्वक ऐका. गंगा कनखलमध्ये विशेष पुण्यदायिनी आणि सरस्वती कुरुक्षेत्रात परमपवित्र व पुण्यदा मानली आहे. परंतु गाव किंवा वनात सर्वत्र श्री नर्मदा परमपुण्य देणारी मानली जाते. सरस्वती जल 3 वेळा आणि 3 दिवसात पवित्र करते. यमुना जल 7 दिवसात, तसेच गंगाजल त्याच समयी पवित्र करते. परंतु श्री नर्मदाचे जल केवळ दर्शनानेच पवित्र करते. तर सरस्वती जलात 3 दिवस 3 वेळा किंवा 3 दिवसात स्नान केलं किंवा प्राशन केलं तर ती पवित्र करते. यमुना जलाचं आणि गंगाजल 7 दिवसात पवित्र करते. परंतु श्री नर्मदाचे जल केवळ दर्शनानेच पवित्र करते. दर्शन मात्रे ती पापहरण करणारी आहे, असं नर्मदेची महिमा आहे. कलिंग देशाच्या पाठीमागील पश्चिमेकडील अर्ध भागात अमरकंटक पर्वतात प्रगट झालेली श्री नर्मदा त्रैलोक्यात प्रसिद्ध, पावलोपावली पुण्यदायिनी तसेच पवित्र आणि श्रेष्ठ मानली गेली आहे. महाराज, तिथे देवता, गंधर्व, तपस्वी, ऋषी या सर्वांनी तप करून परमसिद्धी प्राप्त केली आहे. हे राजा, मनुष्य श्री नर्मदात स्नान करून नियमात स्थिर राहून इंद्रियांवर ताबा मिळवून आणि तिच्या तटावर 1 रात्र निवास करून सर्व कुळाला तारतो. प्रिय युधिष्ठिर, अमरकंटक पर्वत सर्व देवांचे आश्रयस्थान तसेच ऋषीमुनींनी अतिसेवित आहे, म्हणून हे परमसिद्धी क्षेत्र आहे. हे राजेंद्र, सिद्धीची आकांक्षा करणारे सिद्धी विद्याधर भूत गंधर्व हे सर्व दृश्यादृश्य रूपात या उत्तम स्थानाचे सेवन करतात. तेव्हापासून मी या उत्तम स्थानाचा आश्रय घेतला आहे. इथे श्री नर्मदात निश्चितच ओंकार स्वरूप श्री शंकर सर्व भूतसंगयुक्त गणांसहित सदा निवास करतात. हे राजा, यास्तव या अमरकंटक पर्वतापासूनचा तीर्थविस्तार तुम्हाला सांगतो. येथे पुण्यतीर्थे आहेत. श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर जी जी तीर्थे आहेत त्यांच्या विस्ताराचे वर्णन करण्यास साक्षात श्री ब्रह्मदेव असमर्थ आहेत. शतयोजन म्हणजे साधारणतः 400 कोसापेक्षा जास्त या श्रेष्ठ नदीची लांबी आहे. ही श्री नर्मदा अर्धा योजन रुंद विस्तारली आहे. अमरकंटक पर्वतापासून समुद्रापर्यंत श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर निःसंशय 60 करोड 60 हजार तीर्थे आहेत. वायूने श्री नर्मदा तटावर 67 करोडपेक्षा अधिक तीर्थे सांगितली आहेत. हे राजा, पण प्रत्यक्षात ते सत्ययुगात असतात. निरंतर धर्मनिष्ठ मानव ते सर्व पाहू शकतात. राजा, जसजसे भयंकर दारुण कलियुग येते तसतसे हीनसत्व मानवाला अल्पता प्राप्त होते. या पर्वतावर ज्वालेश्वराची तीर्थ आहेत. हे राजा, ते पितरांना तृप्ती, स्वर्ग आणि मोक्ष देतात. तिथे श्रेष्ठ दारुवण आणि चरुका नदीचा शुभ संगम आहे. श्री नर्मदाच्या उत्तरेला उत्तम चरुकेश्वर तीर्थ, दारुकेश्वर तीर्थ आणि व्यतिपातेश्वर तीर्थ तसेच कोटी तीर्थ, कोटी यज्ञ आहे. हे नृपश्रेष्ठ, या प्रकारे श्री नर्मदाच्या उत्तर तटावर तीर्थे आहेत. अमरेश्वराच्या बाजूला 160 शिवलिंग आहेत. त्यापैकी वरुणेश्वर मुख्य आहे. ही सर्व तीर्थे सर्व पापहारी आहेत. मांधातृ गावाच्या बाजूला सिद्धेश्वर व यमेश्वरही आहेत. ओंकार क्षेत्राच्या पूर्व भागात श्रेष्ठ केदार तीर्थ आहे. महाराज,
त्याच्या जवळच पापनाशक स्वर्गद्वार आहे, जे ब्रह्मेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या पुढे पवित्र सप्त सारस्वत आहे. रेवाच्या दक्षिण तीरावर सावित्र, सोमतीर्थ अशी सर्व 8 रुद्रस्थाने आहेत. भारत श्रेष्ठ या पर्वतावर करोडो रुद्र आहेत. ते सर्व स्नाननी चंदन मालांनी संतुष्ट होतात. हे राजा स्वतः श्री रुद्रदेव निसंशय प्रसन्न होतात. पुढे सांगतात, महाराज त्याच्या जवळच पापनाशक स्वर्गद्वार आहे, जे ब्रह्मेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या पुढे पवित्र सप्त सारस्वत आहे. रेवाच्या दक्षिण तीरावर सावित्र, सोमतीर्थ अशी सर्व 8 रुद्रस्थाने आहेत. भरतश्रेष्ठ, या पर्वतावर करोडो रुद्र आहेत. ते सर्व स्नाननी चंदन मालांनी संतुष्ट होतात. हे राजा स्वतः श्री रुद्रदेव निसंशय प्रसन्न होतात. मंत्रजपाने पापशुद्धी आणि ध्यानाने अनंत फलप्राप्ती होते. काय सांगतायत? मंत्रजपाने पापशुद्धी आणि अनंत ध्यानाने फलप्राप्ती होते आणि ध्यानाने अनंत फलप्राप्ती होते. श्री नर्मदा तटावर दान केल्यास सर्व भोग प्राप्त होतात, असे भगवान श्री शंकरांनी सांगितले आहे. पर्वताच्या पश्चिम भागाकडे स्वतः श्री महेश्वर देव ओंकार रूपात निवास करतात. तेच जगाचे आदी सनातन पुरुष आहेत. तिथे स्नान केल्यावर शुचिर्भूत होऊन ब्रह्मचारी व जितेंद्रिय होऊन विधीपूर्वक पितृकार्य करावे. तिथे तिळमिश्रित जलाने देवतांचे तर्पण करावे. हे पांडुनंदन 7 पिढ्यांपर्यंत त्याचे कुल स्वर्गात प्रसन्न राहते. तो शरीर स्वास्थ्यासह सुखाने अनेक भोग प्राप्त करतो. देवांनी पूजित होऊन 60,000 वर्षांपर्यंत क्रीडा करतो. पितृपूजन फलसमृद्धीच्या सिद्धीने तो फार काळ प्रसन्न राहतो. त्यानंतर तो स्वर्गातून उतरून शुद्धोत्तम कुळात जन्म घेतो. तो धनवान, दानशील, निरोगी व लोकपूजित होतो. पुन्हा ते तीर्थ स्मरण करून पुन्हा तिथे जातो. दुसऱ्या जन्मात तो श्री रुद्राचा उत्कट अनुचर होतो आणि त्या प्रकारेच तो ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून, उपवास करून, इंद्रियांवर ताबा मिळवून आणि सर्व हिंसेपासून निवृत्त होऊन उत्तम फळ प्राप्त करतो. हे नराधिपती, अशा प्रकारे धर्माचरण करून जो देहत्याग करतो त्याला जे पुण्यफल प्राप्त होते त्यासंबंधी ऐका. तर इथं अमरकंटकच्या जवळ असलेल्या तीर्थांचं वर्णन केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे नर्मदा मातेच्या ती दोन्ही तटांवर मिळून 7,60,000 तीर्थ आहेत. हे इथे सांगितलेलं आहेत की दोन्ही तटांवर निसंशय 60,60,000 तीर्थ आहेत. आता हे सतयुगामध्ये ती होती. काळाच्या ओघात एक एक तीर्थ जलमग्न पण झालेले आहेत. त्यामुळे आता ती संख्या थोडी कमी आहे, परंतु आजही तिथे तीच शक्ती आहे. आता पुढे सांगतात की तिथं अशा पद्धतीने तिथे व्रत धारण करून राहिल्यानंतर त्यांचं पुढे त्यांना काय प्राप्त होतं हे सांगतात. हे पांडव, अशा प्रकारे धर्माचरण करून जो देहत्याग करतो त्याला जे पुण्यफल प्राप्त होते त्यासंबंधी ऐका. हे पांडव, तो शतसहस्त्र वर्ष स्वर्गात प्रसन्न राहतो. अप्सरांनी भरलेल्या दिव्य शब्दांनी प्रतिध्वनीत स्वर्गात दिव्य चंदनाने लिप्त शरीराचा, दिव्य अलंकाराने शोभित, दिव्य गंधर्वाने सन्मानित असा तो देवतांचं क्रीडा करतो. पुण्यभोगानंतर तो स्वर्गातून उतरून बलवान राजा होतो. हत्ती, घोडे, रथ आदी सहित धर्मज्ञ, शास्त्रतत्पर असा तो चांदी सोन्यांनी युक्त शेकडो स्तंभासह 78 मजली भवनात राहतो. ते भवन द्वारी मदोन्मत हत्तीचे चित्कार व घोड्यांच्या किंकाळ्याने इंद्रभवनाप्रमाणे शोभून दिसते. तेथील सर्व सुंदर स्त्रियांना प्रिय श्रीमान राजराजेश्वर त्या गृहात राहून क्रीडाभोगांशी समन्वय साधत सर्व व्याधीवर्जित असा 100 वर्षापेक्षा अधिक जिवंत राहतो. जे अमरेश्वरला मरण पावतात त्यांच्या बाबतीत असेच होते. इथे अमरकंटकच्या इथे जे साधना करतात, तपस्या करतात, त्यांचं हे दिलं. आणि तिथं जर त्यानंतर अमरेश्वरला मरण पावतात त्यांनाही अशी गती प्राप्त होते. जे अमरकंटकला भक्तिपूर्वक देहत्याग करतात त्यांना स्वर्गप्राप्ती होऊन परमगती मिळते.
स्नान दान जप होम शुभाशुभ जे काही पुराणात ऐकतो हे राजा, ते सर्व इथे करोडपट होते. नर्मदा तटी जे वृक्ष कालचक्रानुसार उन्मळून पडतात ते जलस्पर्श होताच उत्तम गती प्राप्त करतात. हे राजा, या तीर्थात ज्याचे शरीर नष्ट होते त्याची गती आकाशातील वायूप्रमाणे निवृत्तीरहित असते. पाताळात त्याच्या भोगशाली भवनात 3000 कन्या निवास करतात आणि त्याला पाठवण्यासाठी प्रार्थना करतात. दिव्य भोगांनी संपन्न होऊन तो इच्छेनुरूप काळ क्रीडा तसेच आनंद उपभोगतो. हे राजन, समुद्रापर्यंत पृथ्वीवर अमरकंटक सारखा दुसरा पर्वत नाही. त्या पर्वताच्या पश्चिमेला त्रैलोक्यात प्रसिद्ध ज्वालेश्वर नावाचे प्रसिद्ध कुंड आहे. त्या कुंडात पिंडदान केल्याने तसेच संध्योपासनेने 12 वर्षांपर्यंत पितृगण तृप्त होता. श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर कपिला महानदी आहे, जी देवदार व सादडा वृक्षांनी झाकलेली, खैर वृक्षाने सुशोभित, माधवी अमरवेल आदी लतांनी अलंकृत, तसेच गर्जना करणारे श्वापद व कोल्हा वानर आदी जीवांनी आणि सुंदर पक्ष्यांनी सदा आनंदित असते. हे राजा, तिथे 100 करोडपेक्षा अधिक ऋषी निवास करत होते असे मी ऐकले आहे. त्या सर्वांनी तिथे तप करून मोक्ष प्राप्त केला. त्यांचा पुनर्जन्म वा जगी आगमन झाले नाही. तिथेच महात्मा कपिलने कठोर तप केल्यामुळे ते सिद्ध सेवित पुण्यतीर्थ झाले. कारण ते कपिल आणि कपिलांचे भक्त महर्षी तसेच कपिल मतानुवादियाद्वारे सेवित झाले. कपिल महर्षींचे वास्तव्य आणि तपामुळे ते पापांचा क्षय करणारी नदी कपिला नावाने संबोधली जाते. तिथे अमरेश्वर अमरकंटकमध्ये 100 करोड तीर्थापेक्षा अधिक तीर्थे आहेत. तिथे अहोरात्र निवास करून ब्राह्मणांना दान करून मनुष्य सर्वतः पापमुक्त होतो. भगवान श्री शंकराच्या कृपेने तेथे सर्व कर्म करोडपट होते. कारण हे भरत वंशोत्पन्न राजा, तेथे ओंकाराचे नक्षर रूप आहे. श्री शिवस्वरूप त्या ओंकाराचे मंत्रांनीच अक्षररूप बनते. पशुपक्षी वृक्षलता झुडुपे इत्यादी अन्य कोणीही असो, ते तिथे मरण पावल्यावर निःसंशय स्वर्गात जातात. तिथे विशल्या महानदी आहे. त्या नदीत स्नान करून न्यायपूर्वक दान केल्यावर मनुष्य पुण्यात्मा होतो. इथे देवगण, सर्व किन्नर तसेच महासर्पासहित यक्ष, राक्षस, गंधर्व आणि तपोधन ऋषी आदी सर्व अमरेश्वर अमरकंटकला येऊन श्री नर्मदाचे दर्शन घेतात आणि दोन्ही शुभ तटांना वंदन करतात. पूर्वी सर्व लोकात भयंकर, युगात महाभयंकर श्री नर्मदा पुत्र जो शल्यरहित होता, तो शल्यरहित केला म्हणून सर्व देव आणि ऋषींनी हिचे विशल्या नावाने स्मरण केले. राजा युधिष्ठिरने विचारले, पूजनीयतात कपिलाची उत्पत्ती कशी झाली आणि विशल्या कशी संबोधली? हे मुनी, श्री नर्मदापुत्र शल्ययुक्त कसा झाला हे जगाला आश्चर्य वाटण्याजोगे आहे. श्रेष्ठ व्रत विप्र, मी ते ऐकू इच्छितो. श्री मार्कंडेय वदले, हे राजा, पूर्वी दक्ष कन्या सतीने शूलपाणी श्री शंकरासह श्री नर्मदा जलात आनंदाने क्रीडा करून जलाबाहेर आल्यावर अचानक दुसरे वस्त्र परिधान केले. राजा, देवीचे ते इंद्रधनुष्यासारखे स्नानवस्त्र सेविकांनी खूप पिळले तेव्हा त्यातून जे जल निघाले त्याचीच महानदी कपिला झाली. देवीच्या अंगाला लावलेल्या सुगंधी उटीच्या संयोगाने वस्त्रातून निघणारे जल भुऱ्या रंगात वाहू लागले. अशा प्रकारे रंग व नावामुळे तिला कपिला संबोधले. शिवाय ती सुवासिक रस व पुष्पयुक्त असल्यामुळे सुगंधित झाली. अनेक वर्णाचे लाल पांढरे जल जे वस्त्रातून बाहेर पडत होते ते पालवी सम कोमल अशा त्या तेजस्वी हाताने पिळले जात होते. ते जल कपिल तांबूस वर्णाचे झाले. त्यापासूनच ही श्रेष्ठ नदी निघाली. तिला जाणणाऱ्या पुराणार्थात पारंगत पुरुषांद्वारा ती कपिला नावाने ज्ञात झाली. ही वस्त्रोत्पन्न व श्री नर्मदा जलोत्पन्न श्रेष्ठ कपिला नदी परमपुण्यशालिनी जाणण्याजोगी आहे. या अध्यायात ओंकारेश्वर सहित अमरकंटकचे वर्णन झाले. अमरेश्वरलाच अमलेश्वर,
वा ममलेश्वर असे संबोधन आहे. हा कपिला नद्योत्पत्ती वर्णन नावाचा 21वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे कपिला नदीची उत्पत्ती कशी झालेली आहे हे दिलेलं आहे की इथे त्यांनी सांगितलेलं आहे की दक्षकन्या सतीने शूलपाणी श्री शंकरासह श्री नर्मदा जलात आनंदाने क्रीडा करून जलाबाहेर आल्यावर अचानक दुसरे वस्त्र परिधान केले आणि मग ते वस्त्र पिळल्यानंतर त्यातून जे जल म्हणजे नर्मदेचं जल आणि त्या वस्त्राचं इथे दिलेलं आहे आणि त्या वस्त्रातून उत्पन्न झालेलं पिळल्या गेलेल्या नर्मदेच्या जलातून कपिला नावाची नदी उत्पन्न निर्माण झाली हे असं इथं दिलेलं आहे. ते कपिला नदीचं हे वर्णन केलेलं आहे. आता इथे अमरकंटकच्या इथे 2 गुंफा अमरकंटकच्या 2 गुंफा पाहायला मिळतात आणि तिथं कपिल मुनींची गुंफा आजही आहे तिथे आणि कपिल मुनींनी जे साधना केली आणि दुर्वास मुनींची गुंफा आहे. आता भगवद्गीतेतील अध्याय 2 हा सांख्ययोग आहे. तर सांख्ययोग हा कपिल मुनींनी सांख्य दर्शनशास्त्र कपिल मुनींचं योगदान आहे सृष्टीला. तर सांख्ययोगामध्ये सृष्टी कशी निर्माण झाली, सृष्टी निर्माण होतानाची तत्त्व काय आहेत हे सर्व वर्णन केलेलं आहे. त्यामुळे दिसणारं जगत हे जड जरी दिसत असेल तरी त्यामागे असलेली ते सूक्ष्मातनं निर्माण झालेलं आहे हा शोध कपिल मुनींचा आहे. त्यामुळे सांख्यदर्शन हे दर्शनशास्त्र कपिल मुनींनी ह्या विश्वाला दिलेलं आहे आणि अशा कपिल मुनींनी अमरकंटकच्या इथं साधना केलेली आहे आणि केवळ कपिल मुनींच नाही तर इथे त्यांनी सांगितलं की करोडो ऋषींनी तिथं साधना केलेली आहे. आणि त्याचबरोबर दुर्वास मुनींची गुंफा पण आज अमरकंटकमध्ये आहे. ती गुंफा तर खाली उतरून आहे बरीच आणि तिथं त्या गुंफेच्या इथे पूर्ण 2 अशा खोल्या आहेत आणि एक बाहेरची खोली छोटीशी खोली आणि त्यात आपण प्रवेश केला की तिथे बाहेर असं आतमध्ये जाण्यासाठी जागा आहे आणि तिथे आतमध्ये गेलो की एक छोटी खोली येते आणि तिथून पुन्हा छोटासा एक अरुंद रस्ता येतो जिथे वाकून जावं लागतं आणि आपण जाऊ तेवढीच जागा आहे आणि वाकून जावं लागतं. एक साधारणतः एक 7-8 पावलं गेलो की त्या गुफेच्या आतमध्येच दुसरी गुफा आहे. ती तर पूर्ण अंधार आहे आणि ती अजून छोटी आहे परंतु तिथे इतका गारवा आहे त्या गुफेमध्ये की तिथे दुर्वास मुनींची गुफा ती आहे. कपिल मुनींचे गुरु हे दुर्वास तर त्यांची गुफा ही खाली आहे आणि कपिल मुनींची गुफा ही वरती आहे. कपिल मुनींची तशी वर आहे ती इतकी अशी आतमध्ये वगैरे असं नाही आहे. त्यांनी साधन केलेलं जे स्थान आहे ते तिथे त्यांनी आता एक खोलीच बनवली आहे त्यामुळे ते गुफेचं वगैरे असं नाही आहे. तर तिथेच कपिलधारा पण तिथे आहे. मैयाचं जे तिथून हे जल पडतं तर तिथे ते कपिलधारा आणि खाली दुग्धधारा असं 2 ठिकाणं तिथे आहे. तर हे सर्वजण जेव्हा यात्रेला जातात बसने जरी गेलं तेव्हा ते तिथे घेऊन जातात असं हे आहे. तर हे अमरकंटक खूप महत्त्वाचं ठिकाण आहे कारण नर्मदा मैयाचा उगम तिथून झालेला आहे. तर हे असं आता पुढचा एक छोटासा अध्याय वाचून आपण थांबूया. अध्याय 22 विशल्या नद्योत्पत्ती वर्णन. ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय उवाच. अतः परम प्रवक्ष्यामि सा विशल्या ह्य भूद्यधाम आश्चर्यभूता लोकस्य सर्व पापक्षय करी. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. यानंतर ती विशल्या नदी जशी झाली त्यासंबंधी सांगेन. ती नदी जगात आश्चर्यकारकनी सर्व पापांचा क्षय करणारी आहे. ब्रह्मदेवाचा मुख्य मानसपुत्र अग्निदेव ज्यांना परमधार्मिक ऋषी वन्नी म्हणतात, स्वाहा नावाची दशकन्या त्या अग्निदेवाची पत्नी होती. तेव्हा त्या स्वाहा पत्नीस मुख्य 3 पुत्र झाले. आहवनीय अग्नी, दक्षिणाग्नी व गार्हपत्याग्नी यांच्याद्वारेच त्रैलोक्य धारण होते. गार्हपत्याग्नीतून पद्मक आणि शंकू नावाचे 2 पुत्र झाले. हे दोन्हीही श्रेष्ठ अग्नी आहेत. एकेकाळी नदीतटावर
निवास करून महान तपाचा आश्रय घेऊन मन वश करून शिवाय अतिशय सावधता बाळगून अग्निदेवाने श्री शंकराची आराधना केली. 10,000 वर्षापर्यंत खूप उग्र तप केले. तेव्हा प्रसन्न होऊन वृषभध्वज महादेव त्याला म्हणाले, हे महाभाग्यशाली, तुझे मनोवांछित जे असेल ते माग. ते अति दुर्लभ असले तरी मी निस्संदेह तुला देईन. अग्निदेवाने म्हटले, आपल्या कृपाप्रसादाने ही महाभाग्यवान श्री नर्मदा आणि या 16 नद्या माझ्या धर्मपत्नी व्हाव्यात. त्या स्त्रियांत विचाराधीन उत्तम पुत्रांना मी उत्पन्न करेन. श्री महेश्वर देवा, हाच वर मला द्यावा. ईश्वर बदले, ठीक याप्रमाणे वेदांत प्रसिद्ध या श्रेष्ठ विशाल नेत्रवाला धिष्णी नावाच्या सर्व नद्या निसंशय तुझ्या पत्नी बनतील. यज्ञात स्मरण केले जाणारे त्यांचे अग्निरूप पुत्र होतील, जे प्रलयापर्यंत यज्ञात पूज्य आणि धिष्ण्य नावाने सुप्रसिद्ध होतील. असे सांगून श्री महादेव तेथेच अंतर्धान पावले. नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा नदी त्या अग्नीची पत्नी झाली. कावेरी, कृष्णवेणी, रेवा, यमुना, गोदावरी, इतस्ता, झेलम, चंद्रभागा, इरावती, रावी, विपाशा, कौशिकी, शरयू, शतरुद्रिका, सतलज, क्षिप्रा, सरस्वती, राधिनी व पावनी या 16 नद्या अग्निदेवाच्या भार्या झाल्यात. त्या महान तेजस्वी अग्नीने तेव्हा त्वरित स्वतःचा विभाग करून पतीच्या अभिचाराने श्री नर्मदा आदी धिष्णी नावाच्या स्त्रियांमध्ये उत्पन्न झालेले सर्व पवित्र पुत्र धिष्ण नावाने संबोधिले. हे राजा, त्यांपैकी श्री नर्मदा पुत्र धिष्णींद्र नावाने प्रसिद्ध झाला, जो बलवान आणि अप्रतिम रूपवान होता. त्यानंतर त्रैलोक्यात मयतारक नावाने प्रसिद्ध देवासुरांचे भयानक युद्ध झाले. तिथे मय आणि तार दैत्यांना आघाडीवर ठेवून महाभयंकर दैत्यांद्वारा मारले गेलेले देवगण घाबरून भगवान श्री विष्णूंना शरण गेले. हे ऋषिकेश, या महासंकटात आपण आमचे रक्षण करा. मय, तार आदी साऱ्या दैत्यांचा संहार करा असे सांगितल्यावर भगवानांनी दशदिशांना अवलोकन केले. तेव्हा अग्नी व वायूला प्रकट पाहिले. भगवान श्री विष्णूंनी बोलवल्यावर त्वरित अगदी क्षणभरात ते त्यांच्या जवळ आले. दोघे देवादिदेव बुद्धिमान श्री विष्णूसमोर नतमस्तक झाले. भगवान श्री विष्णूंनी अग्निरूप धिष्णीद्रला सांगितले, श्री नर्मदापुत्र, या भयंकर असुरांना जाळून टाक. असे सांगताच अग्निदेव व वायुदेवांनी युद्धात मय, तार आदी दैत्यांना जाळले. जळत असताना त्या सर्व दैत्यांनी शस्त्रांनी अग्नीला लपेटले. दिव्य अलौकिक अग्नी आणि सूर्यासमान शेकडो हजारो शस्त्रांनी त्यांनी अग्नीला लपेटले. अग्निदेवाने शस्त्र समूहांनी त्या भयंकर असुरांना जाळून टाकले. तेव्हा संपूर्ण जग वायूद्वारा ज्वाळांनी लपेटल्यामुळे व्याकुळ झाले होते. अग्निज्वाळांनी लपेटल्यामुळे जळत असणारे हजारो दैत्य पाताळ जलात प्रवेश करून लपले. त्यानंतर श्री नर्मदापुत्र अग्निकुमाराची सर्व देवांनी पूजा केली व ते सर्व स्वर्गात गेले. अतिशय तेजस्वी अग्नीनी घेरलेले श्री नर्मदापुत्र शल्य घावासहित मातेला भेटण्यासाठी उत्सुक झाल्यावर त्वरित श्री नर्मदा मातेजवळ गेले. शस्त्र घावयुक्त पुत्राला पाहून पवित्र जलवाली श्री नर्मदा अत्यंत विस्मित होऊन उठली. प्रेमभावाने वाहणाऱ्या दूधयुक्त स्तनवाल्या तिने त्याला दोन्ही हातांनी कुशीत घेतले आणि शल्यसहित पुत्राला घेऊन कपिला नदीच्या कुंडात प्रविष्ट झाली. तिच्या पापनाशक कुंडात प्रविष्ट करताच शल्यसहिताला क्षणभरात शल्यरहित केले. त्या कपिलाचे कल्याणकारी जल प्राप्त होताच धिष्णींद्र शल्यरहित झाला. या कारणास्तव विद्वान तिला विशल्या संबोधतात आणि एकाग्र चित्ताने जे अन्य
तिथे स्नान करतात ते पापरूपी शल्यापासून मुक्त होऊन पवित्र होतात. अशा प्रकारे मरणोत्तर स्वर्गात जातात. प्रिय राजा, विशल्याच्या उत्पत्तीचे कारण जे तुम्ही मला विचारले ते सर्वथा मी तुम्हाला सांगितले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील विशल्या नद्योत्पत्ती वर्णन नावाचा 22वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने आपले 22 अध्याय पूर्ण झालेले आहेत. इथे आपण थांबूयात. तर एक एक नदीची उत्पत्ती आपण आज पाहिलं की अमरकंटक या तीर्थाचं जिथे मैयाचं उगमस्थान आहे त्याचं महत्त्व आणि तिथली तीर्थ, त्यानंतर कपिला नदी संदर्भात पाहिलं. त्यानंतर आता विशल्या नदी की जी नर्मदा पुत्र दीक्षिणेंद्र त्यांचं आसुरांशी युद्ध झाल्यानंतर ते त्यांचं शल्य हरण केलं ज्या जलामध्ये, त्यामुळे ती विशल्या नावाची नदी झाली. तर हे सर्व काही आपला पूर्णतः जे आपल्याला दिसतंय स्थूल रूपामध्ये पृथ्वी दिसते, वायू दिसतोय, अग्नी आहे, जल आहे, आकाश आहे. तर हे सर्व आपल्याला असं वाटतं की हे स्थूल आहे, परंतु ह्यामागे सर्व सूक्ष्म देवता कार्य करतात. आता इथे सुद्धा अग्निदेवता आणि हे दिलेलं आहे सर्व. तर देवता कशी आहे आणि तर ह्या सर्व सूक्ष्म गोष्टी आहेत. हे सर्व इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे आपला निदान भाव त्यांच्याकडे पाहताना आपला भाव आपण केवळ वरवरचा न ठेवता हे पूर्ण भगवंतातनं निर्माण झालेलं आहे त्याचीच ऊर्जा हा ठेवणं आवश्यक आहे. इथे आपण थांबूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.